आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओ समीर, काय तुमचं, बोला ना काहीतरी. सगळ्यात आधी आपल्याला हे शोधून काढायला हवं की शमिका वृंदाला आई म्हणून का नको आहे. एक मिनिट, तुम्ही यासाठी तुमच्याकडे प्लॅन आहे असं म्हणाला होता. हो आहे. अहो मग वाट कसली बघताय, करा ना. योग्य वेळेची वाट बघत होतो. बर्फी, तू चिडलीस ना माझ्यावर? मीच तुला तुझी मम्मा माझी आणि माझा डॅडा तुझा अशी आयडिया दिली आहे. आणि मी सगळ्यांना सांगते की मला वृंदा आंटी मम्मा म्हणून नको आहे. म्हणून तू चिडलीस ना? पण ट्रस्ट मी बर्फी, मी आपल्या दोघांच्या चांगल्यासाठीच सांगते. मी खरं तर रिझन सांगू शकते पण तुला कळणार नाही. तू मोठी झालीस ना मग मी तुला खरं कारण सांगेल. सांग बाई सांग, बर्फीला तरी सांग म्हणजे आम्हालाही कारण कळेल. काय हो, तुम्ही काय लपून ऐकताय? नाही लपून नाही, ते ही आपली ठमी ग ठमी बर्फीशी बोलत होती रे बाई. म्हटलं काय गोड गोड बोलणं चालू आहे, ऐकूया. ग्रॅनी, असं कोणाचंही बोलणं चोरून ऐकणं हे चुकीचं आहे. अगं घे कट्टी. मी नाही घे म्हटलं ना. नाही ग बाई. अगं कट्टी. तिचा मूड ऑफ आहे तो ऑफच आहे. तेच ना, माहितीच नव्हतं मास्तर इतकं सुंदर मंदिर आहे. हो, फार जुनं आहे आणि मंदिर आहे ना ते. हो, सुंदर आहे ना. अरे आमच्या गोंधळ मांडलेकर बाई आल्या. आपण आता खेळूया. हा काय खेळूया, पत्त्याने खेळूया काय? नाही नको, मी खेळ माझ्या डॉल सोबत. अगं शमिका, अजून गाल फुगूनच बसलेली आहे ती. हा मला वाटलं ती शाळेतनं आल्यानंतर नॉर्मल होईल, पण अजून रुसलेलीच आहे ती. हो ना, वृंदाई मगाशी बोलल्या मला. हो, अरे मग तू बोल ना तिच्याशी. अरे बोललो मी, हा माझ्याशी नीट बोलली नाही ती. मला असं वाटतं शाळेत कोणीतरी ओरडलं असेल तिला. अरे पण नक्की शाळेत कोणीतरी ओरडलं म्हणून रुसली आहे ती की घरातलंच कोणीतरी काहीतरी बोललंय, कळायला हवं आपल्याला. हो ना. एक मिनिट बाबा, अजिंक्य मी काय म्हणतो, आपण तिच्यासाठी आता आईस्क्रीम घेऊन येऊया का? कदाचित तिचा मूड बदलेल. आईस्क्रीम आवडतं तिला. हा चल मग जाऊन घेऊन या. चालेल, आलो मी. अजिंक्य सर, कुठे निघालात तुम्ही? इथेच आईस्क्रीम आणायला. अहो मग घरी मागूया ना, कशाला उगाच बाहेर जायला. अहो तेवढाच एक फेरफटका होईल ना. अजिंक्य सर, अहो आत्ताच तुमच्यावर हल्ला झालाय. एक माणूस घरी येऊन गेला, आता तुम्ही कशाला उगाच बाहेर जाताय? नाही ते काय नको, आपण आईस्क्रीम घरीच मागूया. मी काय म्हणतो, आता जो काय हल्ला झाला होता तो 2-3 दिवसापूर्वी झाला होता आणि तसं या रोज ऑफिसला जातोच ना. हा आणि आता मी सोबत आहे, मग काळजी कशाला करताय? हे बघा, आणि अशा हल्ल्यांना घाबरलो ना तर सगळं काम सोडून मग मला घरीच बसायला लागेल. आणि हा काय घाबरणारा माणूस नाही का अजिंक्य? काळजी करू नका, इथे जवळच जायचंय. आलो आम्ही लगेच. ठीक आहे, सांभाळून जा. आलो आलो. चल चल लवकर या. कुठला घेऊया रे? हा बघ ना कुठलं.
चॉकलेट. हा बस. ऐक ना, एक अर्जंट फोन आलाय. मी आलो. हॅलो मिस्टर मांडलेकर. हो. हॅलो. तुम्ही इकडे कसे काय? मी आईस्क्रीम घ्यायला आलो होतो शमिकासाठी. मी सुद्धा आईस्क्रीम घ्यायलाच आली आहे. अच्छा. शमिका कुठला फ्लेवर आवडीने खाते? असं काही नाही, तिला आईस्क्रीमच सगळेच आवडतात. आपण व्हॅनिला आणि चॉकलेट जरा जास्त आवडतं. वाव, मला सुद्धा चॉकलेट फ्लेवर आवडतो. अच्छा. म्हणजे बरं आहे, शमिका आणि माझ्या आवडीनिवडी जुळत आहेत. तुम्हाला आवडतं का आईस्क्रीम? हो, आवडतं. वाव, मला सुद्धा खूप आवडतात. हो. म्हणजे पुढे जाऊन आपल्या आवडीनिवडी वेगळ्या नको निघायला ना, म्हणून. हा. आता विषय निघालाच आहे, तर त्या दिवशी मी घरी आले होते आणि आपलं जे काही बोलणं झालं त्याबद्दल तुम्ही काही विचार केला का? नाही, म्हणजे विचार नाही केला मी. ओके. म्हणजे वेळ मिळाला नाही म्हणून विचार नाही केला, पण मी विचार करीन. नाही, मला काही घाई नाही आहे. तुम्ही तुमचा वेळ घ्या. मी वाट बघते तुमच्या उत्तराची. आणि विषय निघाला होताच म्हणून मी विचारलं. दॅट्स इट. ठीक आहे. एनिवेज, मला उशीर होतोय आणि शमिका सुद्धा तुमची वाट बघत असेल. हो ना. बरं, तिला सांगा तुम्ही मधुरा मॅडम भेटल्या होत्या. हो, नक्की सांगणार मी. नक्की सांग. मी शो प्लीज प्लीज. बाय मिस्टर मांडलेकर. बाय.